याचा फटका नक्कीच पिकांना बसतोय। आपण येवला तालुक्यातील एका ग्रामीण भागात आलेलो आहोत। आपण बघितलं तर या ठिकाणी द्राक्ष बाग आहे। अक्षरशः पडणारी थंडी व बदलते वातावरण याचा फटका द्राक्ष पिकांना, द्राक्ष बागांना बसताना दिसत आहे। आपल्यासोबत काही द्राक्ष उत्पादक शेतकरी, काय सांगाल की थंडी पडते, वातावरण देखील बदलते, याचा फटका काय बसतोय? द्राक्षांना सध्या या थंडीमुळं साखर उतरण्याचं जे प्रमाण आहे द्राक्षामध्ये, यात मग क्रॅक जाणे, अतिदव दुईना, त्यावर ब्लॅक डाग येणे, याच्यामुळं हा निर्यात होणारा जो द्राक्ष आहे हा थांबतो आणि हा लोकल लेवलला निघून जातो। त्याच्यामुळं याच्यावरती क्रॉप कव्हर सारखा काही प्रकार आहे, तो जर केला तरच हा प्रकार थांबू शकतो असे। नक्कीच ह्या फटकामुळं नक्कीच निर्यातक्षम द्राक्ष किती प्रमाण घटणार आहे? जवळजवळ 70% ते 80% निर्यातक्षम द्राक्षाचं उत्पादन यावर्षी घटणार आहे आणि त्यामुळं उत्पादन क्षमता आणि शेतकऱ्यांना यावर्षी द्राक्ष उत्पादकांना अति संकटाला सामोरे जावं लागत आहे। आपली काय मागणी आहे मग? सरकारने यावर अतिवृष्टीसाठी, अशा अतिथंडी, वातावरण बदल होणे यासाठी क्रॉप कव्हर हे 100% अनुदानावर उपलब्ध करून देणं अत्यंत काळाची गरज आहे। नक्कीच बघितलं तर पडणारी थंडी व बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून नक्कीच सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता द्राक्ष उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज।